नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी काकडीची कोशिंबीर बनवणार आहे। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, आंबट थंडगार असंच म्हणजे रोजचं आपल्या ताटामध्ये असायला पाहिजे असं वाटते आपल्याला। त्यासाठी मी आज ही काकडीची कोशिंबीर बनवणार आहे। तर तुम्ही ही कोशिंबीर अशी रोजच्या जेवणामध्ये रोज तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी मी अशा 2 काकड्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, मीठ, साखर घेतलेली 1 चमचा, दही घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि जिरं पण भाजून घेतलेलं आहे। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला ही काकडी आपण कापून घेऊ, म्हणजे कापून घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। तर मी या ठिकाणी खिसून वापरणार आहे। तर काकडीचे दोन्ही साईडचे भाग काढलेले आहेत मी। आणि काकडीची कोशिंबीर कधीही करते वेळेस एकदा थोडीशी त्याची एक फोड काढून अगोदर खाऊन बघायची, चेक करायची। कडू जर नसली तर वापरायची, कडू जर असली तर तुमची काकडी आपलं कोशिंबीर पूर्ण खराब होईल, त्यासाठी अगोदर चेक करून घ्यायची। तर काकडी गोड आहे, त्यासाठी मी आता हे काकडीचे असे वरचे साल काढून घेणार आहे। जर कवळी काकडी असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही साल पण वापरू शकता। आणि पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे मी ही काकडीची साल काढून घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी एकच काकडीची कोशिंबीर बनवणार आहे, तुम्ही प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। आणि कोशिंबीरीला पाणी बिलकुल सुटणार नाही अशा त्याच्यासाठी मी काही 2 टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर ही अशी जाडसर खिसणी आहे माझ्याकडे, तुम्ही अशा जाडसर खिसणीवर खिसून घेऊ शकता किंवा बारीक याच्या फोडी पण करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी काकडी ही खिसून घेतलेली आहे। तर काकडी ही एक आता असं पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। आणि याच पद्धतीने आता गाजर पण खिसून घेणार आहे। तर अशा पद्धतीने गाजर पण खिसून घेतलेला आहे मी। तर गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये टाकू शकता। एक कांदा पण असंच खिसून घेणार आहे। तर अशा पद्धतीने कांदा पण खिसून घेतलेला आहे मी। तर कांदा, गाजर, काकडी हे तिन्ही पण अशा खिसून घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कांदा, काकडीचं आणि गाजराचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। ते एक एक घेतलेला आहे मी, एक कांदा, एक गाजर आणि एक काकडी। आता यामध्येच मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे, टोमॅटो खिसून घेणार नाही, टोमॅटो असा बारीकच चिरून टाकणार आहे। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या 3 मिरच्या टाकणार आहे। तर मिरच्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि हे जिरे भाजून जिऱ्यांची मी अशी कूट करून घेतलेला आहे। खूप छान लागते चव याची कोशिंबीरीमध्ये, तुम्ही नक्की वापरा ते भाजून घेतलेले जिऱ्यांची पूड। आता ह्या भाज्या आहे ना, यामध्ये मीठ वापरायचं नाही, कारण भाज्यांमध्ये आधीच पाण्याचं प्रमाण भरपूर असते। मीठ जर वापरलं ना तर ह्या भाज्यांना, काकडीला, कांदा, टोमॅटोला पाणी सुटलं जाईल, त्यामुळेच कोशिंबीरीला ताटात वाढल्याच्या नंतर पाणी सुटलं जाते। त्यासाठी तुम्ही ही टिप नक्की वापरा। तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी काकडी, कांदा, टोमॅटो मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला बिलकुल पाणी सुटलेलं नाही। आता यामध्ये मी 1 चमचा साखर टाकणार आहे आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। शेंगदाणे पण खूप जास्त बारीक नाही कुटलेले, थोडीशी भरड ठेवलेली आहे। तर हे असं तुम्ही हे भाज्या कापून अशा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। आणि जेव्हा तुम्ही जेवायच्या टायमाला किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तेव्हा, किंवा काही घरी कार्यक्रम बी असला ना, तर तुम्ही म्हणजे अशी झटपट कोशिंबीर बनवू शकता आणि ती पण एकदम अप्रतिम म्हणजे चवीला खूप छान लागते अशा पद्धतीने जर खिसून घेतल्याच्या नंतर। आता तुम्ही यामध्ये म्हणजे पत्तागोबीचा पण वापर करू शकता। तुमच्याकडे जर मुलांना पत्तागोबी आवडत नसेल ना, तर तुम्ही यामध्ये अशी खिसून टाकली ना तर मुलांच्या लक्षात पण येणार नाही तुम्ही यामध्ये पत्तागोबी वापरली म्हणून। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा ही कोशिंबीर। तर हे पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि मला आता लगेच जेवणामध्ये कोशिंबीर घ्यायची आहे, त्यासाठी मी आता यामध्ये मीठ टाकणार आहे।
तर चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। आता हे मीठ पण चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये वापरणार आहे दही। तर दह्याचं प्रमाण पण खूप जास्त नाही वापरायचं, थोडंसं कमी वापरायचं। जास्त वापरलं ना तर भाजी एकीकडं म्हणजे कांदा काकडी ते एकीकडे जाईल आणि दही एकीकडे जाईल, त्यामुळे दह्याचं प्रमाण योग्य ते वापरा। तर झटपट तयार होणारी कोशिंबीर तयार झालेली आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही कोशिंबीर अशी बनवू शकता आणि भाज्या कट करून अशा फ्रीजमध्ये ठेवलं तर आयत्या वेळेला भाज्या आणि दही तुम्ही मिक्स करूनही वाढू शकता ताटामध्ये। तर ह्या पद्धतीने मी खूप सोप्या पद्धतीने ही कोशिंबीर केलेली आहे। तर तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।